नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खुश खबर। 4 जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई अनुदान जे आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे। या संदर्भात शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये नक्की काय काय सांगितले आहे व तसेच ते 4 जिल्हे कोणते आहेत आणि किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। रब्बी हंगाम हा शासन निर्णय आहे 4 मार्च 2024 रोजीचा। तर मित्रांनो, या ठिकाणी प्रस्तावना पाहू शकता। अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे काही नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्यात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मधून विहित दराने मदत दिली जाते व तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून जे काही मदत आहे ती देण्यात येते आणि 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती निधीचे निकष आणि दर विहित करण्यात आलेले आहेत। आणि 1/1/2024 चा जो काही शासन निर्णय होता नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस आणि गारपीटमुळे झालेल्या व त्यापुढील अवेळी पाऊस, गारपीट व नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टर मदत अनुज्ञेय करण्यात आलेली आहे। आता डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने मान्यता दिलेली आहे। तर शासन निर्णय जाणून घेऊयात। या ठिकाणी काय काय सांगितले आहे तर जे काही डिसेंबर 2023 आणि जानेवारी 2024 या कालावधीमध्ये जे काही अवेळी पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले असेल तर त्यासाठी या ठिकाणी 24,67,37,000 एवढा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे। आता यामध्ये चालू हंगामासाठी यापूर्वी सर्व विभागातील शेती पिकाच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीस मागणीकरिता निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी व तसेच जे काही निधी आहे लाभार्थ्यांना मदत वाटपाची जी काही कार्यवाही आहे ती पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात यावा असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे आणि असे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। शेतकऱ्यांच्या जे काही याद्या आहेत त्या जिल्हाधिकारी यांची जी काही वेबसाईट असते त्यावरती लावण्यात याव्यात अशा प्रकारची सूचना देखील देण्यात आलेली आहे। आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आणि किती निधी आहे आता जाणून घेऊयात। तर पहिला जिल्हा आहे नाशिक। नाशिक जिल्ह्यासाठी बाधित क्षेत्र आहे ते या ठिकाणी हेक्टर मध्ये दिलेले आहे। 13.60 बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे, फक्त 52 आणि निधी दिलेला आहे 4.20 लाख। व तसेच दुसरा जिल्हा आहे भंडारा। भंडारा जिल्ह्यासाठी बाधित क्षेत्र आहे 2183 हेक्टर आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 5388 आणि निधी आहे 589 लाख रुपये। त्यानंतर तिसरा जिल्हा आहे नागपूर। नागपूर मध्ये बाधित क्षेत्र आहे 2656 हेक्टर आणि शेतकऱ्यांची संख्या आहे 4452 आणि निधी आहे 664 लाख रुपये। आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये बाधित क्षेत्र 0 दिलेले आहे आणि बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या सुद्धा या ठिकाणी 0 दिलेली आहे आणि निधी हा 1208 लाख एवढा निधी दिलेला आहे। तर अशा प्रकारे हा शासन निर्णय आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।